तर बॅट्समन इथून मात्र बाद झालाय गौरव. षटक क्रमांक पहिला हाताळला जाते गोलंदाज सचिन नाईक, दुसरा हाताळला जाते सचिन नाईकच्या दरम्यान पिटूचं दुसरं षटक. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय मयुरेश. तर मयुरेश मात्र येतोय बॅटिंग करण्यासाठी. पहिलं स्पेल देखील हाताळलं विकेने. सचिन नाईक पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी देखील चांगला बॉल, परंतु अंपायरचा इशारा येईल. इट इज अ वाईट बॉल. लेग स्टिकच्या थोडासा जवळून रिलीज झाल्यानंतर लेग स्टिक सोडून आपली चेंडू रिलीज होत असताना टीमची धावसंख्या 1 ने वाढली. एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमची धावसंख्या लागली धावफलकावर आतापर्यंत. तर 14 धावा. गोलंदाज सचिन. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. सरळ चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन मयुरेशच्या बॅटमधनं येतोय हा दणदणीत चौकार. लाजवाब स्ट्रोक बाय मयुरेश म्हात्रे. सिली मिडॉनच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल केला आणि सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर या चेंडूला भेदलंय. यावेळी चौकार येतोय. मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू रिलीज केला जाईल. अजून देखील 3 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय. दुसऱ्या प्रगतीपथावर असताना स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे मयुरेश, ज्याच्या बॅटमधनं एक चौकार देखील आला. आतापर्यंत बॅटिंग करत असताना सचिन नाईक पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे. ऑन साईडच्या रिजन मध्ये 1 बाउन्स चेंडू ट्रॅव्हल झाला. एम्पायरचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मयुरेश म्हात्रेच्या बॅटमधनं आणखीन एक खणखणीत चौकार. तर आणखीन एक चौकार येतो. टीमची धावसंख्या लागते धावफलकावर 22 धावा. 22 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. इथून मात्र चांगलं कमबॅक केलंय दैविक 11 कोपरकर टीमने. बॅटिंग करत असताना आतापर्यंत 22 धावा देखील धावफलकावर लागल्या. सचिन नाईक पुन्हा एकदा तयार. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. यापुढे हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स करलाय. बॅकवर्ड पॉईंटच्या रिजनमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट केली जाते. चित्याच्या शपळाईने एक धाव इथे कंप्लीट झाली. एक चांगलं टेक्निकल क्रिकेट आपण नक्कीच पाहिल. हा स्ट्रोक खेळत असताना जागा बनवली स्वतःसाठी आणि तदनंतर हलक्या हाताने या चेंडूला फक्त दिशा देण्याचं कार्य केलंय. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक. षटक क्रमांक दुसरा. यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केला जाते. एक धाव एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावर 24 धावा. तर मी आमच्या आयोजकांना विनंती करेन की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय निलेश पराडकर साहेबांचा देखील इथे सन्मान करायचा आहे. तर आपणचा इथे सन्मान केला जाईल. सातत्याने चांगलं कार्य राजकीय क्षेत्रामध्ये त्यांच्या माध्यमातून नक्कीच घडलं जातं आणि क्रीडा क्षेत्रामध्ये देखील एक चांगलं कार्य सातत्याने त्यांच्या माध्यमातून घडलं गेलं आणि ते आज आपल्या प्रेमापोटी देखील इथं उपस्थित आहेत. त्यांचा देखील इथे मान सन्मान इथे केला जाईल. मायेशी उद्गार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय निलेश पराडकर साहेबांचा इथे सन्मान झालाय. तदनंतर आपल्या संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट सन्माननीय तुषारदादा खंदारे साहेबांचा देखील इथे सन्मान केला जातोय. तर 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे प्लीज.
आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान करणे ही आपली परंपरा आहे. अतिथी देवो भव ही परंपरा इथे पार पाडली जाते. तर हे सर्व मान्यवर इथे उपस्थित होते. आमच्या विनंतीला मान देऊन तिथे उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो. चला सामना इथून मात्र सुरू करायचा आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. एक चांगली मॅच ईश 11 धारावी विरुद्ध दैविक 11 कोपरखेरणा. यावेळी मात्र विकीचा बॉल, अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. तर टीमची धावसंख्या 1 ने वाढली. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा लागला धावफलकावर 26. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर तिथे तैनात आहे. यावेळी मात्र पॅडीच्या हातामध्ये. तर प्रतीक भोईरच्या हातामध्ये एक चांगला झेल आणि बॅट्समन मयुरेश मात्रेला इथून परतावं लागते तंबूच्या आश्रयाला. आणखीन एक विकेटची पतन. हादरा क्रमांक 2 यावेळी मात्र दैविक 11 कोपरखेरणा या टीमला. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल होतोय. सूरज. षटक क्रमांक 3, वैयक्तिक 2 आणि सांघिक 3 षटक. विकी बोईर रफ्तारचा राजा. यावेळी मात्र तेज तर्रार बॉल, शरीराचा वेध. काय गोलंदाजी केली जाते. पूर्णपणे वेगावर स्वार झालाय हा गोलंदाज विकी. तर यावेळी मात्र व्हाईट बॉल, अवांतर दावेचा इशारा येईल. तर चला पंचांशी वाद करू नका. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद घ्या. तर डॉट बॉल येतोय. 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय विकीच्या दरम्यान हाताळला जाईल. यावेळी मात्र फटका सरळ चाललाय. इथून मात्र चांगली फिल्डिंग होत असताना, परंतु 6 धाब्यांसाठी हा चेंडू येईल षटकार. शेवटचा बॉल विकीचा. यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केला. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न झालाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतो आणि षटक क्रमांक 3 इथे संपलंय. 3 ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त झालाय. धावा लागल्या धावफलकावर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. ते मात्र 2 गडी बाद 34 धावा. 2 लॉस ऑफ 34 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. दैविक 11 कोपरखेरणा या टीमच्या.
तर माफ करा 35 धावा. तर 35 धावा धावफलकावर लागल्यात. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय भावेश नाईक. यावेळी 22चा हा बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू खेळलाय. यावेळी मात्र या चेंडूवर मिळतील त्या 4 धावा. नशिबाचा हा चौकार अजिंक्यच्या खात्यामध्ये ऍड केला जाईल. तर टीमची धावसंख्या 39 धावा. पहिल्याच बॉलवर यावेळी मात्र चौकार आल्यानंतर यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू बराचसा बाहेर होता. एम्पायरचा इशारा येतो इट इज अ व्हाईट बॉल. अपांतर दाबेचा इशारा येईल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धावसंख्या इथे वाढली जाते. धावा लागल्या धावफलकावर 40. यावेळी चांगला बॉल पडल्यानंतर गती कमी केली. या बॉलवर व्हेरिएशन होतं. थोडासा खाली राहिला हा बॉल आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये येतो डॉट बॉल. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये फिल्डर तैनात आहे. डीप मध्ये फंबल झाला. सेकंड रन साठी कॉल येईल. थ्रो इथे चांगला होता. कलेक्शन इथून खराब झालं आणि तदनंतर दुहेरीला तिहेरी मध्ये इथे कन्वर्ट करण्यात आलं. आणि टीमची धावसंख्या इथून मात्र 3 ने वाढली जाईल. गोलंदाज भावेश नाईक राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चांगला बॉल उचले घेणारा हा बॉल होता. पडल्यानंतर पूर्णपणे बीट केलं जातं इथून बॅट्समन सूरजला. बीट होत असताना चांगली गोलंदाजी कमबॅक केलंय भावेशने. षटक क्रमांक 14 हाताळत असताना आपल्या टीमसाठी. यावेळी मात्र बॅटची कडा सिंगल घेण्याचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. तर शेवटचा बॉल या ओव्हर मधला. यावेळी मात्र शेवटच्या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये प्रतीक येते. बॉलवर एक सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या दाबेसाठी इथून मात्र प्रयत्न झालाय आणि इथून मात्र सूरजला परतावा लागते तंबूच्या आश्रयाला. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर द विक 11 कोपरखेरणा टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 3 गडी बाद 44 धावा. 3 लॉस ऑफ 44 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 5 ओव्हरची मॅच. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचं ठरवलं आणि तदनंतर फिल्डिंग करत असताना आतापर्यंत यावेळी मात्र धावसंख्या देखील आपण पाहतोय 44 देखील झाल्यात. तर शेवटचं षटक गोलंदाज येतोय. यावेळी मात्र पहिल्याच बॉलवर प्रहार केलाय. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. अजिंक्य पाटीलच्या बॅटमधनं हा येतोय दणदणीत चौकार. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रशांत नामक गोलंदाजाला आमंत्रण दिलंय. स्लॉगिंगचं षटक आहे. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस असतो या षटकामध्ये फलंदाजांच्या दरम्यान. आक्रमकतेची गोलंदाजी तुम्हाला साकारावी लागेल.
परंतु पहिल्याच बॉलवर इथून चौकार आलाय. टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 48 धावा, 48 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर यावेळी मात्र एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली जाते. स्ट्रायकिंगला बॅट्समन येतो अनिकेत चव्हाण. तर पहिला चेंडू फेस करण्यासाठी बॅट्समन देखील आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला अनिकेत. तर यावेळी मात्र अंपायरचा इशारा येईल. इट इज अ व्हाईट बॉल. तर टीमची धावसंख्या झाली धावफलकावरती मात्र 50. अर्धशतक इथे धावफलकावर देखील लागलं जात आहे दैविक 11 कोपरकर या टीम्सच्या दरम्यान. तर चला वेळ कमी खर्च करायची आहे. आपण इश 11 धारावे टीम आपण वेळ कमी खर्च करा. तर कृपया पंचांशी वाद करू नका, कारण की पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल याची नोंद घ्या. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल होतोय. टीमची धावसंख्या 1 ने वाढले. धाबा लागल्या धावफलकावर 51 धाबा. तीन चेंडू शिल्लक आहेत. तर 3 चेंडूंचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक शेवटचा आपल्यासमोर प्रगतीपथावर असताना यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला. ऑनसाईडच्या रिझनमध्ये एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट केली जाते. जास्तीत जास्त स्ट्राईकवर अजिंक्यला आणण्याचं कार्य इथून केलं जाईल, कारण की अजिंक्यच्या दरम्यान आतापर्यंत चांगली बॅटिंग देखील आपण पाहतो या सत्रामध्ये. या ओव्हरचा पहिला बॉल फेस करत असताना अजिंक्यच्या दरम्यान चौकार नक्कीच आला. यावेळी देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतल्यानंतर सरळ चेंडू फाईन लीगच्या रिझनमध्ये घोषित क्षेत्रामध्ये इथून दाखल झालाय. एक सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 53 धाबा. शेवटचा एक चेंडू इथून मात्र शिल्लक या पहिल्या इनिंगचा खेळ आपल्यासमोर चालू असताना यावेळी शेवटचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला. चेंडूवर फिल्डर येईल आणि इथून मात्र शेवटच्या बॉलवर इथून सिंगल येते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 54 आणि 55 धाब्यांचं टार्गेट इथून मात्र सेट झालंय. इश 11 धारावे या टीम पुढे येणारे बॉल असतील 30 आणि जिंकण्यासाठी 55 धाब्यांची गरज. कोणी कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. साईबाबा चषक 2021.
तर चला, ईश 11 धारावी टीम आपली सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल करा. 55 धाब्यांचं टार्गेट इथून सेट झाले. येणारे बॉल्स असतील तुमच्याकडे 30 आणि धाबा करायचे आहे तुम्हाला. 55 सलामीची जोडी इथे खेळपट्टीवर दाखल झाले. सचिन नाईक आणि भावेश नाईक. तर सलामीची जोडी इथे खेळपट्टीवर दाखल झाले. सचिन नाईक आणि भावेश नाईक. स्ट्रायगेनला बॅट्समन आहे भावेश. नॉन स्ट्रायगेनला बॅट्समन आपण पाहतोय. सचिनला बॅटिंग करण्यासाठी 55 धाब्यांचं टार्गेट सेट झाल्यानंतर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गौरव. तर चला स्पीडअप करा प्लीज, कारण की अजूनही ते आपल्याला मॅचेस खेळवायचे त्याची नोंद घ्या. यावेळी मात्र गौरवचा हा बॉल पडल्यानंतर थोडासा उचले घेणारा बॉल होता. डिफेन्स केला या बॉलला, संयम ठेवला स्वतःवर. फक्त चेंडूला इथून मात्र कनेक्ट केलं जाते. पहिलाच बॉल इथून डॉट बॉल देखील येतोय. गौरवच्या दरम्यान गोलंदाजी करत असताना पिवांचं पहिले षटक इथं हाताळलं जाईल. तर यावेळी मात्र हेलिकॉप्टर लॉफ्ट केलाय, लँड झाला लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय इट इज अ मॅक्सिमम षटकार. तर यावेळी मात्र आपण हा स्ट्रोक देखील पाहतोय 22च्या दरम्यान आपल्या स्क्रीनवर. हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि एक लाजवाब लँडिंग लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. तर यावेळी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न झाला. इष्ट्यांचा वेध, दांडी गुल झाली. यू विल बी मिस, आय डेफिनेटली हिट. बॅट्समन क्रमांक पहिला. यावेळी मात्र पहिला धक्का ईश 11 धारावी या टीमला. भावेश नाईकला इथून मात्र परतावं लागेल तंबूच्या आशयाला.
सिद्धेश म्हात्रे बैट्समैन दीपक पाटिल नक्की ना पाटील दीपक पाटील नक्की ना तर नवीन बॅट्समन दीपक पाटील पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर तदनंतर एक चांगलं कमबॅक गोलंदाज गौरव शाह दरम्यान. तर चला आपण वेळ कमी घ्यायची आहे प्लीज. यावेळी मात्र ऑनसाईडच्या रिझनमध्ये 30 यार्ड सर्कलच्या रिझनमधनं चेंडू ट्रॅव्हल होत असताना फील्ड केला जाईल. एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट केले. एका धाब्याने वैयक्तिक धाब्यांचं खाते इथून ओपन केलं जाते बॅट्समन दीपक पाटीलच्या दरम्यान. तर टीमची धावसंख्या लागली आतापर्यंत ती मात्र 7 धावा. यावेळी देखील चांगलं टायमिंग होतं या बॉलवर. वेग थोडासा जास्त होता. ओळखलं कट केलंय थर्डमॅनच्या रिझनमध्ये. यावेळी मात्र एक सिंगल आहे. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 8 धावा. 2 चेंडूचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिलं आपल्यासमोर प्रगतीपथावर असताना 55 धाब्यांचं टार्गेट सेट झाल्यानंतर चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहतोय ईस्ट 11 धारावे हा संघ. यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये सरळ चेंडू चाललाय. 1 बाउन्स सीमा रेषा पार येतोय आदंद चौकार. तर टीमची धावसंख्या 4 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा. तर 12 रन्स लॉस ऑफ 1 विकेट्स. तर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज आहत. तर गोलंदाज आहत. षटक क्रमांक दुसरा पिटूचं दुसरं षटक. यावेळी देखील चांगला स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये परंतु डिवायडरला लागून चेंडू सरळ ग्राउंड मध्ये परत येतोय. आणि यावेळी मात्र या धावा कंप्लीट झाल्या त्या 2. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान. सचिन नाईक आणि दीपक पाटीलच्या दरम्यान चांगली रनिंग देखील आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 14 धावा. यावेळी देखील चांगला स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मधून सरळ चेंडू ट्रॅव्हल झालाय. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. इट इज अ मॅक्सिमम षटकार. बॅट्समन बाय 6 आहे. तर टीमची धावसंख्या 20 धावा. तर बॉल द्या प्लीज.
तर टीमची धावसंख्या 6 वाढली. धावा लागल्या धावफलकावर 20 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. गोलंदाज आहत आहे. गोलंदाजच्या मार्कवर पीटीचं दुसरे षटक हाताळत असताना आपल्या टीमसाठी स्ट्राईक एंडला बॅट्समन दीपक पाटील. यावेळी मात्र चांगला बॉल अक्रॉस द लाईन. चेंडू खेळत असताना पूर्णपणे बीट झालाय. रडारच्या बाहेर चेंडू पिच झालाय, तरी तो डॉट बॉल. यावेळी देखील चांगला बॉल रिलीज झालाय. एक लाजवाब गोलंदाजी. गोलंदाज आहतच्या दरम्यान काय चेंडू रिलीज केला जातोय. बाउन्सर होता आणि तदनंतर सरळ शरीराचा वेध. रिलीज स्प्रे न्यायचं मैदानावर. तर सन्माननीय मधुकर पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झाले. त्यांना देखील विनंती आहे की यायचं मंचावर. तर 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर लागली ती मात्र 20 धावा. 55 धाब्यांचं एक चांगलं टार्गेट इथून सेट झाल्यानंतर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आहतला देखील आणलं. यावेळी मात्र आहतच्या दरम्यान यावेळी मात्र इथून मात्र चांगला चेंडू इथून रिलीज झालाय. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. यावेळी मात्र शेवटचा बॉल देखील डॉट बॉल आलाय. एक चांगल्या ओव्हरची समाप्ती. षटक क्रमांक दुसरा इथे संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावर. 1 गडी बाद 20 धाबा. 20 रन लॉस ऑफ 1 विकेट्स. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि धावा करायचे आहेत तुम्हाला ते मात्र 35. 18 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज. तर गोलंदाज स्वप्नील पाटील. तर स्वप्नील पाटील षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी 18 बॉल्स करायचे आहेत तुम्हाला 35. 11.67 च्या रन रेटने तुम्हाला इथून धावा देखील जमाव्या लागतील या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला बॅट्समन सचिन नाईक.
कॅप्टन कुल. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाला. एम्पायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. इट इज अ व्हाईट बॉल. बराचसा बाहेर होता हा बॉल. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता सचिन नाईकचा आणि व्हाईट बॉलचा इशारा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्वप्नील. तर यावेळी मात्र चांगला बॉल ऑन साईडच्या रिजन मध्ये. यावेळी मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट केली जाते. स्ट्राईक वर येतोय बॅट्समन दीपक पाटील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्वप्नील आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी फुल टॉस लॉफ्ट केलाय. साईड स्क्रीनच्या रिजनच्या वरतून सरळ चेंडू ट्रॅव्हल झाला. 6 धावांसाठी दीपक पाटीलच्या बॅटमधनं येतोय हा दणदणीत षटकार. इट इज अ मॅक्सिमम. एक चांगला स्ट्रोक बॅटचा फ्लो ओपन करत असताना लॉंग ऑफचं रिझन तिथे निवडलं आणि 6 धावांसाठी तर टीमची धावसंख्या 6 ने पुढे सरसावली जाईल. धाबा लागल्या धावफलकावर आतापर्यंत त्या मात्र 28 धावा. 28 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. डीप मध्ये फिल्डर तिथे तैनात आहे परंतु त्याला भेदून सरळ चेंडू जाईल. सीमा रेषा पार. बॅट्समन दीपक पाटीलच्या बॅटमधनं येतोय हा दणदणीत चौकार. तर ज्या फ्लाइंग स्टार्टची गरज होती तो स्टार्ट यावेळी मात्र नक्कीच भेटलाय दीपक पाटीलच्या दरम्यान बॅटिंग करत असताना. तर टीमची धावसंख्या 32 धावा. 15 चेंडू धावा करायचे तुम्हाला 23. यावेळी मात्र अकोट पद्धतीचा हा बॉल शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. दुसऱ्यासाठी फलंदाज धावेल. डायरेक्ट हिट आणि बॅट्समनला इथून मात्र परतावं लागेल. सचिन नाईक बॅक टू द पवेलियन. सरळ एष्टांवर थ्रो आला आणि तदनंतर यावेळी मात्र सचिन नाईकला इथून परतावं लागतंय. तर एक चांगलं कॅमेरा वर्क देखील आपण पाहिलं विजयच्या दरम्यान कालच्या दिवसापासून. तर चेंडू कुठेही जाऊ दे त्याला फॉलो करण्याचं काम एक लाजवाब कॅमेरामॅनची भूमिका साकारत असताना विजय या स्पर्धेमध्ये. नवीन बॅट्समन विकी. तर एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावा लागल्या धावफलकावर 34 धावा. शेवटचा बॉल. यावेळी मात्र बॅकवर्ड पॉईंटच्या रिझन मध्ये चेंडू टोलवण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक 3 इथे संपलं जाईल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावर त्या मात्र 35 धावा. येणारे बॉल असतील 12 आणि धावा करायचे तुम्हाला 20. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी 20 धावा तुम्हाला इथून कंप्लीट कराव्या लागतील 12 बॉल्स मध्ये.
तर 12 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज. तर चला स्पीडअप करा प्लीज. तर सन्माननीय किशोर ताबडे साहेबांचं देखील इथं आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर 12 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी गोलंदाज आहत, ज्याच्या दरम्यान षटक क्रमांक 2 देखील चांगलं हाताळण्यात आलं. तर गोलंदाज आहत, यावेळी आहतचा हा बॉल एक चांगला चेंडू इथून मात्र नक्कीच रिलीज झालाय. डॉट बॉल येतोय. एक महत्वपूर्ण षटक आहे या मॅचचं आणि महत्वपूर्ण षटकासाठी जबाबदारी दिली आहतवर. स्वतः षटक हाताळत असताना यावेळी मात्र आडव्या बॅटने स्टँड अँड द डिलेव्हर. बॅट्समन विकी बोईरच्या बॅटमधनं येतोय हा दणदणीत षटकार. तर टीमची धावसंख्या 41 धावा, 41 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. गोलंदाज आहात पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे, लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. बिग 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 हिट. बॅट्समन विकी बोईरच्या बॅटमधनं येतोय हा लाजवाब स्ट्रोक. इट इज अ षटकार. तर टीमची धावसंख्या 6 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 47. महत्वपूर्ण षटक आणि थोडस महागडं ठरत असताना आतापर्यंत 9 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. यावेळी मात्र चांगला बॉल आणि बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. इष्टांचा वेट घातला जातोय विकेटशी पतन. विकीला देखील इथून परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. तर येणारे चेंडू असतील 8 आणि धावा करायच्या आहेत तुम्हाला 8. तर नवीन बॅट्समन उमेश. येणारे बॉल असतील 8. धावा करायचे तुम्हाला 8.
8 चेंडू 8 धाब्यांची गरज. गोलंदाज आहत नवीन बॅट्समन उमेश. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. अजिंक्य येईल बॉल खाली. यावेळी मात्र गफलत झाली. 2 धावा इथून मात्र वेगाने कंप्लीट देखील केल्यात. पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. इथून मात्र कॅच सोडली पण तुम्ही मॅच देखील सोडली की काय, हा येणारा काळ नक्कीच तुम्हाला सांगून जाईल. धावा कंप्लीट झाल्या तर मात्र 2. टीमची धावसंख्या 2 ने वाढली. तर शेवटचा बॉल एष्ट्यांचा वेध दांडी गुल. टीमची धावसंख्या 49 धावा. येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी धावा करायचे आहेत तुम्हाला 6. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी 6 धावा इश 11 धारावे या टीमला इथून कराव्या लागतील. बॉल्स असतील तुमच्याकडे 6. तर चला स्पीडअप करा प्लीज, बराचसा उशीर झालाय. 6 चेंडू 6 धाब्यांची गरज. तर 6 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी 6 धावा तुम्हाला इथून कराव्या लागतील इश 11 धारावे या टीमला. आणि मॅच जिंकायची असेल दैविक 11 कोपरकर या टीमला तर या 6 धावा डिफेंड करणं देखील गरजेचं आहे. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय प्रतीक भोईर. शेवटचं षटक अजिंक्य पाटील. 6 धाब्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. यावेळी मात्र पहिलाच बॉल. तर तर 5 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. 5 चेंडू आणि 6 धावा. यावेळी मात्र घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. येणारे बॉल असतील 4. जिंकण्यासाठी धावा करायचे आहेत तुम्हाला 5. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. तर यावेळी मात्र फलंदाज इथून बाद झालाय. ज्याच्यावर पूर्णपणे आशा होत्या तो मात्र फलंदाज इथून बाद होतोय. बॅक टू द पवेलियन बॅट्समन दीपक पाटील. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 3. धावा करायच्या आहेत तुम्हाला 5. तर 14 चेंडू
आणि 22 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी बॅट्समन दीपक पाटीलच्या दरम्यान. तर 3 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळी डायरेक्ट हिट. बॅट्समन इथून परततोय रनआउटच्या स्वरूपात. तर प्रशांतला इथून मात्र परतावं लागते. 2 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. दोन चेंडू आणि 5 धावा. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. जर प्रतीकने षटकार लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक आयोजकांकडनं दिलं जाईल. तर यावेळी मात्र व्हाईट बॉल. तर चेतन म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे जर षटकार लगावला. एक चेंडू, 2 चेंडू आणि 4 धावा. यावेळी मात्र चांगला बॉल. 1 चेंडू आणि 4 धावा. जर षटकार लगावला तर 1000 रुपयाचं पारितोषिक चेतन म्हात्रे यांच्याकडनं दिलं जाईल प्रतीक साठी. आणि 500 रुपयाचं पारितोषिक लक्ष्मण म्हात्रे या साहेबांकडनं देखील दिलं जाईल बॅट्समन प्रतीकला. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. येतोय षटकार. मॅच इथून फिनिश झालाय आणि चेतन म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. येतोय हा षटकार.